हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. तर जो दास आपल्याला जे काही ज्ञान देईल, आपण एका चांगल्या विद्यार्थ्याप्रमाणे निसंशय होऊन ऐका, श्रद्धेनं ऐका, ब्लाइंड फेथ ठेवून ऐका. पुण्यात्म्यांनो, श्रद्धाळू नेहमी आपल्या गुरुजींच्या वचनावर अंधविश्वास ठेवतात आणि तेच सफल होतात. परंतु या गुणाचा या नकली गुरूंनी दुरुपयोग केला. जेवढेही आपण पाहता हे संत आणि त्यांच्याकडे गेलेले हे भक्त किती समर्पित असतात. ते गुरुजी जे काही ज्ञान सांगतात शिरोधार्य असतं. त्यांच्याविषयी कोणी सांगितलं तर कोणत्या तत्त्वज्ञानाच्या आधारे आमचे भक्त त्या अन्य संतांच्या शिष्यांना सांगतात की तुमची साधना ठीक नाही, तुमच्या गुरुजींच्या जवळ मोक्षमार्ग नाही, तर ते खूप दुःखी होऊन जातात आणि म्हणतात की तुम्ही आमच्या गुरुजींच्याबद्दल काही बोलू नका. तर पुण्यात्म्यांनो, ते भक्त तर योग्य आहेत, त्यांची आस्था तर असलीच पाहिजे, परंतु त्या नकली भोंदू गुरुजींपाशी ते श्रद्धा ठेवून बसलेत. आता जसं आंब्याचं रोप लावून जर कोणी ही आशा लावून बसला असेल की मी आंबे खाईन, त्याला आंबे येतील ते मोठं झाल्यावर, तर ते अगदी योग्य आहे. त्यांचा अगदी योग्य उद्देश आहे आणि क्रियाही अगदी बरोबर आहे. आणि जर बाभळीच्या झाडाचं रोप लावून आणि जर तो म्हणेल की हे मोठं होऊन याला आंबे लागतील आणि त्याला कोणी जाणकार व्यक्ती सल्ला देईल की हे आंब्याचं रोप नाहीये, याला आंबे नाही येऊ शकत, आणि तो असं म्हणतोय की तू माझ्या भक्ती मार्गाला म्हणजे माझ्या रोपट्याला चूक नको म्हणूस, तर ती त्याची एकतर श्रद्धा आहे. ज्या व्यक्तीने त्याला आंब्याचं रोपटं सांगून बाभळीचं देऊन ठेवलंय, तो पूर्ण विश्वास ठेवून बसलाय त्या नकली माणसावर. तर त्या व्यक्तीला पाहिजे की या व्यक्तीने माझ्या रोपट्याला हा बाभूळ का म्हणाला, त्याचं मग पूर्ण निरीक्षण केलं पाहिजे, तर त्याचं खरेपण कळेल, नाहीतर बाभूळ लावून काय उपयोग. तर जशी अशी कोणी शंका उत्पन्न करत असेल की आपला भक्तिमार्ग ठीक नाहीये, तर त्याला पूर्ण विचारा, चांगल्या पद्धतीने निरीक्षण करा आणि मग या सद्ग्रंथांशी पडताळणी करा. कारण की कोणाच्या लोकवेदांनी म्हणजे सांगण्या बोलण्याने आपल्या मार्गातून डगमगणे योग्य नाही. आता पुण्यात्म्यांनो, हा दास आपल्याला जे ज्ञान देतो ते शास्त्रानुकूल आहे. पवित्र श्रीमद भगवद्गीता, पवित्र चारही वेद आणि पवित्र पुराण हे पवित्र हिंदू धर्माच्या श्रद्धाळूंसाठी शिरोधार्य आहे. शिरोधार्याचा अर्थ असा आहे की यांनी जे लिहिलंय ते सत्य आहे आणि याच्या बाहेर जे कोणी सांगतील ते असत्य आहे. असत्य डुप्लिकेट आणि सत्य ओरिजिनल. तर ओरिजिनल वस्तूपासून लाभ होतो, डुप्लिकेटपासून नाही. श्रीमद भगवद्गीता अध्याय क्रमांक 16 श्लोक 23-24 मध्ये स्पष्ट केलेलं आहे की अर्जुन, शास्त्रविधीला त्यागून जे मनमानी आचरण करतात त्यांना ना काही सुख प्राप्त होत, ना त्यांना कोणती गती प्राप्त होते आणि ना कोणती सिद्धी प्राप्त होते, अर्थात युजलेस. तर मग फायदा काय ती भक्ती करून. तर गीता अध्याय नंबर 16 श्लोक नंबर 24 मध्ये लगेच सांगितलंय की यातून तुझ्यासाठी अर्जुन
कर्तव्य आणि अकर्तव्याच्या व्यवस्थेमध्ये, म्हणजे कोणती भक्ती करायला हवी आणि कोणती नाही केली पाहिजे, सद्ग्रंथच प्रमाण आहेत, त्यांना आधार मानलं पाहिजे. सद्ग्रंथांना सोडून कोणी ज्ञान देत असतील तर त्यांना नाही मानलं पाहिजे, ते गुरु योग्य नाहीत. भावार्थ हा आहे ह्या पवित्र सद्ग्रंथांच्या या श्लोकांचा. तर पुण्यात्म्यांनो, असं तर आपल्यालाही कोणी सांगू शकतं की तुमच्या गुरुजींचं ज्ञान ठीक नाहीये, तर त्याचं प्रमाण घ्या आणि मग आपलं प्रमाण द्या. आणि मग तरीही आपल्याला काही भिन्नता वाटली तर निशंकपणे कोणाला तरी स्वीकारा. परंतु दास हे दाव्यानिशी सांगू शकतो की ह्या विश्वामध्ये या दासाव्यतिरिक्त ना तर तत्वज्ञान आहे आणि ना भक्तीचं काही मंत्र समाधान आहे. सर्वांजवळ युजलेस मंत्र आहेत, मोक्षदायक नाही आहेत. ते सगळे खोटे आणि चुकीचे मंत्र आहेत, शास्त्राच्या विरुद्ध ज्ञान आहे. ढोलाच्या गजरात हे सांगू शकतो. आणि असं आहे तर प्रमाण द्या, आमच्या समोर या कोणी. आम्ही आध्यात्मिक ज्ञान चर्चेचा एक कार्यक्रम चालू केला आहे, त्यात समोर या आणि आपला पक्ष प्रस्तुत करा. तर दास जे आपल्याला सांगू इच्छितो या विषयावर आहे की जी भक्ती आपण करता आणि जी साधना हा दास सांगतो त्याच्यावर आपला अविश्वास असता कामा नये, विशेष करून उपदेश प्राप्त झाल्यानंतर. आणि तरीही कोणी आक्रमबक्रम केलं तर तो हुशार प्राणी आहे. त्याने 1, 2, 4, 20,000 हजारोंना मूर्ख बनवून ठेवला असेल, जो गुरुपद मिळवून बसला असेल, जो दुसऱ्यांना अजून संभ्रमात टाकू पाहतो. अन्यथा इतके प्रमाण दिल्यानंतर तर मूर्ख माणूस पण समजून जातो की हा संत काय सांगू इच्छितो. तर सांगायचं दासाचं तात्पर्य हे आहे की जेव्हा तुम्ही उपदेशी व्हाल त्यानंतर तुम्ही दासाचं वचन ऐका, त्यांना फायनल माना. उपदेश घेण्याआधी तुम्ही पूर्ण तर्कवितर्क करा आपल्या मनाशी, एकमेकांसोबत करा की हे कसं लिहिलंय, हे असं लिहिलंय. मग प्रमाण पहा. आम्ही तर पान नंबर आणि अध्याय नंबर, त्यांचे श्लोक नंबर देऊन ठेवलेले आहेत आपल्या प्रमाणित ग्रंथांमधले. पुण्यात्म्यांनो, दास स्वतःकडील एक शब्दही सांगत नाही, कारण आपण जीव आहोत. जीव जर स्वतःच्या पदरचं काही सांगत असेल, ते जर सद्ग्रंथांशी मिळतं जुळतं नसेल तर जीव पदरचं बोलू शकतो. परंतु दासांनी ते सद्ग्रंथ वाचले आहेत जे गॉड गिव्हन आहेत. आणि गॉड गिव्हन जे विचार असतात ते जीवाच्या पातळीच्या बाहेरचे असतात. गॉड गिव्हन परमात्मा दत्त जे ज्ञान आहे त्यावर जीव विचारच करू शकत नाही तिथपर्यंत. तर त्यांना आपण फायनलच मानलं पाहिजे. दॅट्स ऑल. हे समजून घ्या. आणि हे आपण निश्चित केलं पाहिजे की दास जे बोलेल ते सद्ग्रंथातूनच बोलतात, जे सद्ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे. आणि जे आपले धर्मगुरू समजावू शकले नाहीत, दास त्यांना समजावतोय की ह्या सद्ग्रंथांचं सांगण्याचं तात्पर्य हे आहे आणि हे जसंच्या तसं लिहिलेलं आहे. ॲज इट इज रिटन आहे, अगदी जसंच्या तसं लिहिलंय आणि ते आमचे धर्मगुरू समजू शकले नाहीत. बस एवढीच गोष्ट. आता धर्मगुरू कोण असतात? जे धार्मिकता आणि सद्ग्रंथांचं ज्ञान देतात. आणि जो सद्ग्रंथांपेक्षा वेगळं ज्ञान देतो आणि आपसात भांडणं लावून मारतो, तो ना धर्मगुरू आहे ना धार्मिकता त्याच्या आसपास असते. तो तर एक राक्षस व्यक्ती आहे. आपण पूर्वी हे पाहत आलोय, हिंदूंचे गुरु मुसलमानांशी लढाई करवतात, मुसलमानांचे गुरु हिंदूंच्या बरोबर अशा लढाया करवतात आपला स्वार्थ साध्य करण्यासाठी. आणि ते आपल्याला मूर्ख बनवत आले. आता आपण पाहू आपल्या सद्ग्रंथांना, आणि सद्ग्रंथांमध्ये वर्णित विधी आहे त्याने आपण मोक्ष प्राप्त करू. तर दास आपल्याला सांगत होता की जे मंत्र आपल्याला दिले जातात त्यांचा आपण इथे प्रयोग नाही करायला पाहिजे होता. आपल्याला त्याच्या कमाईला संग्रहित केलं पाहिजे, सुरक्षित साठवलं पाहिजे. कोणाला आशीर्वाद नाही द्यायचा, कोणाला आशीर्वाद किंवा शाप नाही द्यायचा.
शाप दिला तरीही तुमचं पुण्य क्षीण होईल आणि कोणाला आशीर्वाद दिला तरीही तुमची भक्तीची कमाई संपून जाईल, खर्च होईल. आता जसं कोणी एका चाकाने, एका टायरने हवा आणि दुसऱ्या टायरमध्ये भरेल तर त्याला किती अक्कल आहे? दोन्ही कंडम. काय उपयोग आहे त्याचा? बुद्धिमान व्यक्ती काम करत असेल त्याला सल्ला देईल की भावा जा इथून पुढे जा, एक हवा भरण्याचं यंत्र आहे, तुम्ही तिथून हवा भरून घ्या, दोघांचं काम होईल. तर अशा प्रकारे जर आपण आशीर्वाद दिले तर आपली पुंजी नष्ट होते, आपली भक्ती. आता ना त्याला फायदा, थोडासा फायदा होईल पण आपण इथेच राहू, दोघेही रिकामे होऊ, काय फायदा? तर अशा प्रकारे आपण आपल्या मुलांना, भावा बहिणींना, माता पित्यांना, सर्वांना, सानिध्यातील मित्रपरिवार, अन्य कोणी, त्या सर्वांना सद्भावनापूर्वक प्रार्थना केली पाहिजे की आपणही दीक्षा घ्या आणि आपली हवा आपण भरा. जसं एक पंप दिला जातो सायकलमध्ये हवा भरण्याचा, तर तो सगळ्यांनी घ्या पंप आणि आपली भरा हवा. जेव्हा जरुरी असेल तेव्हा जा गाडीवर, निघा. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की अशाच प्रकारे ही गुरुदेवजींकडून दीक्षा घेऊन आपण स्वतः आपली भक्ती, मंत्रांचा जप, साधनेच्या द्वारे आपल्या टायरमध्ये हवा स्वतः भरा आणि मग निघा. तर अशा प्रकारे आपल्याला ना कोणाला आशीर्वाद द्यायचा आहे, ना कोणाला शाप द्यायचा आहे, दोन्हीत आपल्याला हानी आहे. आधी काय होतं? हे काळाचं जाळं आहे. आपण पाहता मोठे बुजुर्ग लहानांना आशीर्वाद देतात आणि बुजुर्गांच्या पाया पडतात, कारण की पहिल्यांदा जी एक आपण पाहिली असेल एक पगडी सिस्टीम आहे. पगडी, जसं पित्याच्या मृत्यूनंतर मोठ्या मुलाला एक पगडी बांधली जायची, पगडी, आणि मग त्या पित्याचं कार्य तो करायचा. आपण या आधीचा इतिहास पहा. तर त्यात काय होतं की तो आशीर्वाद देणारा आपली पुंजी नष्ट करून टाकतो आणि त्यांना आशीर्वाद देऊन टाकतो. जसं आपण पाहिलं असेल, एक सुनबाई आपल्या सासूचे पाय दाबत असते किंवा अजून कुठल्या मोठ्या वयस्कर बाईपाशी बसून तिला चरणस्पर्श करते, ती तिला आशीर्वाद देते, पुत्रवती हो, तुला मुलं होत, पुतो फलियो दूधो नाहीये, या तऱ्हेने. तर त्या वयस्कर बाईपाशी जे चाराणे होते ते तिने सुनेला दिले. आपण खाली झालो, पुढे तर चार्जरच नाही. तर अशा प्रकारे आपण आपल्या भक्तीला बर्बाद नाही करायचंय, ना कुठल्या सुनबाईला आशीर्वाद द्यायचा आहे. सुनबाईलाही परमात्म्याशी जोडायचं आहे. मुली, तू तुझी भक्ती कर आणि तुझंही कल्याण हो, आमचंही कल्याण हो. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा म्हणतात, मेर तेर की जेवड़ी यो बळ बंदा संसार, एक कबीरा ना बंदा जो है नाम आधार. ज्याने नाम प्राप्त केलं, परमात्म्याला आधार मानून चाललाय, तो संसारातल्या माझं तुझच्या भानगडीत अडकून नाही पडत. आता आपण पाहिलं की ही म्हातारी कशा प्रकारे आशीर्वाद देते. जेव्हा सुनबाईचं आणि तिचं सख्य आहे तेव्हा ती आशीर्वाद देते, तुझे भाऊ जगो आणि तुझे भाचे जगो आणि तू सवाष्ण मरो. सवाष्ण मरो म्हणजे तू मरण्याआधी तुझा पती न मरो, तू वृद्धावस्थेपर्यंत सुवासिनी राहा. आणि दुसऱ्या दिवशी झालं तिचं भांडण, रागाने दिली शिवी, तुझे भाऊ मरू दे, तुझे भाचे मरू दे, तू रांड हो. दुहेरी तोटा करून घेतला तिने. पहिल्यांदा तर आशीर्वाद देऊन संपवली, मग तिने शिव्या देऊन भक्ती संपवली. तर हे काय चांगलं झालं? तर दास आपल्याला सांगत होता की भक्ती मार्ग जो आता सुरू झालाय तो 4थ्या युगातच सुरू होतो. आणि ही वेळ आहे त्याची. पुण्यात्म्यांनो, आपण जे ऐकत आलेले आहात, विशेष करून 2-3 वर्षांपासून,
की सन 2012 प्रलय होईल. आता ते या प्रलयाचा अर्थ कसा लावून प्रस्तुत करतात की पृथ्वीवर सर्वनाश होईल. हा तो प्रलय नाही होणार, हा अधर्माचा प्रलय होईल. अधर्माचा सर्वनाश होईल, अज्ञानाचा प्रलय होईल आणि ज्ञानाचा विकास होईल. हा तो प्रलय आता सन 2012 होईल. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 7 म्हटलेलं आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. जेव्हा जेव्हा धर्मामध्ये द्वेष निर्माण होतो, अधर्म वाढत जातो, धर्माचा नाश होतो, तर काळ भगवान म्हणतात तेव्हा मी माझे अंश अवतार निर्माण करतो, पाठवतो. हे पुण्यात्म्यांनो, आपल्याला दास परत परत सांगतात, आपण काळाच्या लोकात राहतो, क्षरपुरुषाच्या लोकात, आणि गीतेचं ज्ञान हे काळ भगवान म्हणजे ब्रह्म श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून बोलतोय. हे सांगतोय की जेव्हा अधर्म वाढत जातो आणि धर्माची हानी होऊ लागते, तेव्हा मी माझे अंश अवतार पाठवतो, जसे श्रीराम श्रीकृष्ण रूपात, श्री परशुरामाच्या रूपात, आणि ते अधर्माचा नाश करतात. आणि दुसरे परमात्मा कोण आहेत जे आमच्याशी निगडीत आहेत, ज्यांच्याशी आमचे संबंध आहेत? एकतर आम्ही यासाठी संबंधित आहोत की आम्ही या काळाच्या ब्रह्मच्या लोकात राहतो आणि आमचा मूळ मालक परमअक्षर ब्रह्म आहे, तिथे आम्हाला जायचं, यासाठी आम्ही प्रयत्न करतो. तर हे काळाचे जे अवतार असतात, ब्रह्मचे अवतार कसा अधर्माचा नाश करतात? जसं महाभारत घडवलं, कोणी श्रीकृष्णजींमध्ये प्रवेश करून या काल भगवानाने, श्रीकृष्णजी युद्ध नकोच म्हणत होते, ते तर 3 वेळा शांतीदूत बनून गेले होते आणि त्यांनी इथपर्यंत प्रतिज्ञा केली होती की मी युद्धही नाही करणार, हत्यारही नाही उचलणार. तर हा काळ आहे, हा करवून घेतो. तर त्यावेळी म्हणतात अधर्म वाढला होता आणि त्या अधर्माचा नाश त्यांनी कसा घडवला? महाभारताचं युद्ध घडवून. त्यात धर्मीही मेले आणि अधर्मीही मेले. आणि मग अजून एक समस्या उभी राहिली रोजीरोटीची. बहिणी विधवा झाल्या, मुलं अनाथ झाली. तो धर्म कुठे वाढला? ती तर अशांती अजून वाढली. आणि ज्या बहिणी मुली विधवा झाल्या त्यांच्याबरोबर अपमानास्पद वर्तणूक केली, त्यांना बेइज्जत केले. हा थोडाच अधर्माचा नाश केला त्यांनी? आता जसं परशुरामजींनी क्षत्रियांना मारून टाकलं, कारण की ते सर्व निर्दयी, अत्याचारी, अन्यायी बनले होते. आणि हीच स्थिती पुण्यात्म्यांनो अधिकतर आता झालेली आहे. राजनेता आपली स्वार्थाची कामे करतात, अधिकतर अधिकारी लोकही आपले स्वार्थी उद्योग करतात, ते न्याय आणि धर्माला नाही पाहत. परंतु परशुरामजींनी त्यांचा कसा, जे अधर्म पसरवत होते त्यांचा नाश कसा केला? त्यांची सगळ्यांची परशुने कापून टाकून त्यांची हत्या केली. आता काय अधर्माचा नाश केला त्यांनी? त्यांच्या बायका विधवा झाल्या, त्यांच्याबरोबर वाचलेल्या लोकांनी अजून अधर्म पापकर्म केली, त्यांची मुलं उपाशी मेली. हा थोडाच अधर्माचा नाश केला त्यांनी? तर पुण्यात्म्यांनो, परमात्मा कसा त्या अधर्माचा नाश करतात, अधर्माचा कसा प्रलय करतात, जो आता होणार आहे. परमेश्वर 600 वर्षांपूर्वी आले होते. त्यावेळी त्यांनी हे तत्वज्ञान आणि आपल्या समर्थतेचं प्रमाण दिलं होतं. परमात्म्यांनी अशी सुख दिली होती जे त्यांना शरण आले होते. 64 लाख शिष्य होते कबीर परमेश्वरांचे. सन 1398 पासून सन 1518 पर्यंत 120 वर्ष परमात्मा या पृथ्वीवर राहिले. एकदम साधारण लीला केल्या, विणकराचं कार्य केलं
आणि एक परम संताची भूमिका केली, तत्वदर्शी संताची भूमिका केली. आणि जे कोणी त्यांना शरण आले त्यांच्या आशीर्वादाने फक्त त्यांना सुख मिळायला सुरुवात झाली. म्हणजे परमात्म्याच्या स्थितीला पुनर्स्थापित केलं परमात्मा कबीर परमेश्वरजींनी, आणि अधर्माचा नाश केला. आणि मग पुन्हा त्या महापुरुषांना भेटत राहिले आणि मग त्यांच्यातर्फे आपल्या धर्माचा प्रचार करवत राहिले. त्यांच्यापासून सुख मिळायचं जनतेला, भक्तीमध्ये आस्था बनून राहते. तर आता या 50-60 वर्षांपर्यंत पुण्यात्म्यांनो, आपण मागचा इतिहास पहा. किती शांतीने राहायचे लोक, दुःखीला दुःखी पाहून दुःखी व्हायचे लोक, त्याची मदत करायचे. एका घरात अभाव असला कुठल्या वस्तूचा तर अख्खा गाव एकत्र व्हायचा की अरे भाऊ त्याची मदत करा, कोणत्या कारणामुळे त्याच्यावर काही संकट आलं असेल तर. आणि आता खुश होतात कोणाचं नुकसान झालं तर किती आता वीज पडली आहे. महापुरुषांकडून स्थापन झालेला धर्म अजूनही चालू होता. आता पुन्हा दया केली आहे दात्याने. हे आता पाहताय की दासाच्या जीवनामध्ये हे 61वं वर्ष चालू आहे. याच्या आधीचाही काळ पाहिलाय आणि वर्तमानाचाही काळ पाहतोय दास. दिवस आणि रात्रीची वीज पडत आहे, इतकं अंतर पडलंय. आणि परमात्मा आपलेही अंश अवतार पाठवतो. जसे आदरणीय नानक साहेबजी आले, पूर्ण पंजाब क्षेत्रात धार्मिकतेला पुरेपूर भरून टाकलं. परंतु 10वे श्री गुरुजी जे होते यांचे गुरु गोविंद सिंगजी, त्यांच्यानंतर कोणी संत गुरु नाही राहिले. केवळ गुरुग्रंथ साहेबला यांनी गुरु मानायला प्रारंभ केला, सुरुवात केली. आपली आपली डफली, आपला आपला राग सुरू झालं. दारू प्यायला लागले, मांस खायला लागले. आता पुण्यात्म्यांनो, जसं गुरुग्रंथ साहेब काय आहे हे तर एक विधान आहे भगवंताचं, आणि त्या विधानाला मेंटेन करण्यासाठी राजाची आवश्यकता असते, संताची. तर जसं आपलं विधान बनवून ठेवलं आहे आणि प्रधानमंत्री राष्ट्रपती कोणी बनलं नाही आणि असं म्हणाले की या विधानालाच राष्ट्रपती मानूयात, तर सगळे आपापली डफली वाजवतील, तर सगळा रंग बिघडून जाईल. तर त्या विधानामध्ये जे काही नियम आहेत त्यांचे पालन करवणाऱ्या संतांची आवश्यकता अवश्य असते, तर ही धार्मिकता टिकून राहील. हा या दासाचा एक संत होण्याच्या नात्याने सल्ला आहे आणि सच्चाई आहे. तर आता हे किती अंतर पडलं त्याच पवित्र धर्मात. मुसलमान धर्म सुरू झाला तेव्हाही त्यावेळी असा मांस आणि दारूचा आणि तंबाखूचा बिलकुल समावेश नव्हता. आणि आता त्यातही अशाच वाईट प्रवृत्तींनी घेरले. मांस खातात, तंबाखू खातात, ह्या तर सामान्य गोष्टी झाल्यात. तर पुण्यात्म्यांनो, आता या अधर्माचा नाश होईल, नास्तिकतेचा अंत होईल आणि सर्व लोक धर्माकडे चालतील. कारण अधर्म करून सगळे थकून गेले आहेत. दारू, मांस, तंबाखू खाऊन पिऊन दमलेले आहेत. पण यात त्यांना काही विकल्प दिसत नाही, कारण समाजाच्या आत या वाईट प्रवृत्तींनी घर केलंय आणि पावलापावलावर मित्र भेटतात, पिणारे आणि खाणारे. तर आता दास जो प्रयत्न करतोय की स्वच्छ समाज बनवूयात, आणि याच समाजातील मुले जी पुण्यात्मा आहेत तीच अधिकाधिक विडी तंबाखूपासून दूर होतील आणि सद्भक्ती करतील. तर हळूहळू त्या वाईटाला घालवूयात, अन्यायालाही दूर करूयात. ते पण बघता बघता सन्मार्गाला लागतील, जसा पाहता पाहता हा वाईटपणा सगळ्यांमध्ये घर करून बसला. आता प्रसंग जो चाललाय पुण्यात्म्यांनो, की आता ही जी वेळ आहे हा या 4 युगांचं क्रीम आहे. सतयुग, त्रेता, द्वापारचा आणि कलियुगाचा आता हा प्राईम टाईम आहे भक्तीचा, मोक्षप्राप्तीचा. सतयुग, त्रेता, द्वापार युगात असेही प्राणी खूप सुखी होते, चांगल्या आत्म्यांचा जन्म होतो. तर ते जे काही भक्ती शास्त्राच्या विरुद्धही करत असतील तरीही त्यांना सुख मिळतं. तर ते हे समजून चालतात की ज्या साधना आम्ही करतोय यांनीच आम्हाला लाभ होतोय. जसे हा दास आधी भगवान श्रीकृष्ण, भगवान विष्णू, भगवान शंकरजी, बाबा श्यामजी, हनुमानजी, अजूनही काही देवी देवता जे आपल्या पवित्र धर्मात पूज्य सांगितलेत, सर्वांची पूजा करत होते. आणि आता असं समजलंय की ती शास्त्राच्या विरुद्ध साधना होती, ज्यातून लाभ होऊच शकत नाही. आणि तरीही
खूपशी भरपूर सारी सुखं आपल्याला जीवनात मिळत होती. आम्ही हा विचार करत होतो की याच साधनांनी आम्हाला लाभ होतोय. पण आता कळलं की त्याच पूजा करणारे आमचे शेजारी, गाववाले, त्यांचा सर्वनाश झाला. कधी बुद्धी झाली नाही की हेही हीच पूजा करतात आणि यांचा सर्वनाश झाला आणि आम्हाला कसा लाभ मिळतोय. ते प्रारब्ध कर्मच आम्हाला प्रफुल्लित करत होतं. ज्यांच्या प्रारब्धात पापं होती ती पापं त्यांचा विध्वंस घडवत होती. ज्यांच्या प्रारब्धात सुख होती, पुण्यकर्म होती, त्यांना फळं मिळत होती. पूजा दोघंही एकसारखीच करत होते. आता हे समजलं की ज्या साधना आम्ही करत होतो त्यांच्या प्रतिफळामुळे आम्हाला कोणतं सुख मिळत नव्हतं. ते आमचे पुण्यसंस्कार होते. गेल्या जन्मांचे संग्रहित जे प्रारब्ध बनवून आम्हाला दिले होते तेच प्रफुल्लित होत होते. आणि एक असंही पाहिलं आम्ही जे रामनामाच्या आसपासही नाही. दारू पिऊन पूर्ण दिवस बकवास करतात, पत्ते खेळतात. कोणी रामनामाचा विषय काढला की त्यांची टिंगल करतात. तरी त्यांचे थाट आहेत, त्यांच्या गाड्या चालतात, ट्रक चालतात आणि ते काहीच करत नाहीत. तर आता समजलं तत्वज्ञानाच्या प्रकाशात की ते सर्व त्यांना प्रारब्धानेच प्राप्त आहे. पुढे तर त्यांचा नाशच होणार एकदम. जेव्हापर्यंत मागच्या जन्माची बॅटरी चार्ज आहे इन्व्हर्टरची, ज्या प्रकारे इन्व्हर्टरची बॅटरी चार्जड असते आणि मग चार्जर नाही लावून ठेवला तर जोपर्यंत तिची क्षमता आहे तिच्यामध्ये तोपर्यंत चालू राहील, काम करत राहील. आणि मग एकाच दमात ती सगळी डाऊन झाली बॅटरी, मग लाभ बंद होऊन जातील. अगदी याच प्रकारे ज्या पुण्यकर्मी यांचे मागचे पुण्य त्यांच्याबरोबर आहे, आज ते कितीतरी सुखात दिसतील आणि ते भक्ती पण नसतील करत. ते भक्ती पण नाही करत आणि करत असतील तर शास्त्राच्या विरुद्ध करतात आणि ते तरीही सुखी दिसतात. तर त्यांना हा भ्रम झालेला असतो की आम्ही ज्या पूजा करतो ते आमच्या या भक्तीच्या प्रतिफळामुळे मिळत आहेत. तर ही त्यांची चूक आहे. याच प्रकारे सतयुग, त्रेता, द्वापार युगात सर्व प्राणी, त्या खूप पुण्यकर्मी प्राण्यांचा जन्म त्या युगांमध्ये होतो. तर त्यांच्या पूर्वजन्माच्या संस्कारानुसार त्यांना लाभ, फळ मिळत राहतात. त्यांना वाटते की ते सुखी आहेत याच साधनेने. तर त्यांना कोणी सांगितलं की ही पूजा सोडून हे करा, ते नाही मानत. दुसरं कारण त्यावेळी काय राहिलं की त्यावेळी शिक्षण नव्हतं. शिक्षणाचे अधिकारी केवळ एक ब्राह्मण वर्णाचे व्यक्ती असायचे. तेच अभ्यास करायचे, तेच आपल्या मुलांना शिक्षण द्यायचे आध्यात्मिक ज्ञानाचे. संस्कृत शिकण्याची कोणाला परवानगीच नाही द्यायचे. तसं शाळेत शिक्षण नक्कीच दिलं जायचं, परंतु आध्यात्मिक मार्गाचं ज्ञान त्यांना नाही दिलं जायचं. ना त्यांना अधिकार होता सद्ग्रंथांना वाचण्याचा. जसे ते सांगायचे त्या आधारे ते केवळ क्रियाच करायचे. गुरुजींनी जे मार्गदर्शन केले त्याच प्रकारे ते क्रिया करत राहिले. आणि दुसरं हे होतं की त्यावेळी एक वेदांनाच आधार मानून ज्ञान दिलं जायचं. इतर कोणतं शास्त्र किंवा विचार कोणी व्यक्त नाही करायचं. हे शास्त्र, सद्ग्रंथ हे काहीही नव्हतं वेदांशिवाय. तर त्यांना काही शंका, संशय नव्हता आणि त्यांना जो मार्ग सांगितला जायचा वेदांनुसार, ओम नामाचा जपच द्यायचे ऋषी लोक. इतर कोणताही अन्य मंत्र नाही द्यायचे. जसे हे ओम नमो भगवते, ओम नमः शिवाय इत्यादी हे मंत्र नाही जपायचे. ते तर नंतर करायला लागले हे लोक. तर केवळ ओम नामाचा जप आणि 5 यज्ञ हे ऋषीजन करायचे आणि करून घ्यायचे. तर त्यात जी साधना ते ओम नामाचा जप आणि गुरुपरंपरेने करायचे, त्यांचे भविष्यातले पुण्य तर एकत्रित व्हायचे, परंतु लाभ तर त्यांना आधीच्या संस्कारांचाच मिळायचा. ओम नावाच्या जपाने त्यांना काय लाभ व्हायचा? ब्रह्मलोक प्राप्ती. जसं आपण महावीर जैनजींच्या जीवनात खूप वेळा दासांनी दाखवलेलं आहे. ते महापुरुष तर वेदांनुसार साधना करायचे, ज्या कारणाने 80 लाख वेळा तर त्यांनी देवतापद प्राप्त केलं होतं. आणि मग किती विध्वंस झाले पापामुळे. 60 करोड वेळा गाढव, 60 करोड वेळा कुत्रा आणि मांजर, हत्ती, माहिती नाही किती वेळा असे त्यांनी कष्ट भोगले. तर हे विधान आहे इथल्या भगवानाचं. तर सतयुग, त्रेता, द्वापारमध्ये कोणताही प्राणी परमात्म्याच्या ह्या ज्ञानाला ग्रहण नाही करू शकत. की कोणी म्हणेल की ब्रह्मच्या वरती भगवान आहे आणि कोणी म्हणेल की श्रीकृष्ण आणि रामाच्या वरती कोणती शक्ती आहे, विष्णू आणि ब्रह्माच्या वरती कोणती शक्ती आहे. तर सतयुग, त्रेता, द्वापारमध्ये लोक नाही मानत, कारण की ते स्वतः सुखी असतात. आणि या कलियुगात काय आहे की या काळाने केली होती हेराफेरी आपल्याबरोबर.
काय हेराफेरी केली होती की परमात्म्याला सांगितलं होतं की जेव्हा तुमचा तो प्राईम टाईम येईल कलियुगाला पार करण्याचा, तर त्या अगोदर मी अनेक पंथ अनेक धर्म बनवेन, सगळ्यांना भ्रमित करून टाकेन, मंदिर मशीद गुरुद्वारे आणि तीर्थांपर्यंत सीमित करून टाकीन, श्रीरामकृष्ण देवता आदींवर पूर्ण दृढ करून ठेवीन, आणि जेव्हा तुझा कोणता संत येईल अवतार येईल या अज्ञानाचा नाश करण्यासाठी, तर त्याचं कोणी नाही ऐकणार. यासाठी काळाने कलियुगाचा वेळ परमात्म्याकडून मागितला होता की कलियुगात आपण कितीही प्राणी मुक्त करा. परमात्म्याला माहीत होतं कबीर परमेश्वरांना की सतयुग त्रेता द्वापारमध्ये हे प्राणी दुःखी नाही होणार, यांची पुण्य यांच्याबरोबर असतील. हे माझ्या विचारांना अजिबात नाही मांडणार. आणि कलियुगात काळाने षडयंत्र रचलं होतं की यांना नास्तिक करून टाकू, यांना भक्ती आवडणारच नाही. कोणी आला त्यांचा संदेश वाहक परमात्म्याचा तर कोणी ऐकणारच नाही. जसा पूर्ण चीन नास्तिक झाला, पूर्ण रशिया नास्तिक झाला. काळाचा हा डाव होता की भारतवर्षालाही नास्तिक करून टाकू. यासाठी यांनी कोणती पावलं उचलली? पहिल्यांदा तर बुद्ध धर्माची सुरुवात केली. बुद्ध धर्मावर परमात्म्याने दया केली. आदि शंकराचार्यांना पाठवून त्या बुद्ध धर्माला बंद केलं आणि आपला धर्म चालू केला. काल भगवानांनी त्यालाही ग्रीप करून टाकलं. त्यांनी श्रीकृष्ण श्रीराम श्री शंकरजींना सुप्रीम पॉवर मानून आमच्यावर ह्या सगळ्या साधना लादल्या आणि मग त्याचबरोबर हे तीर्थ आणि या धामांच्या पूजेला लावून टाकलं, वानरांच्या पूजेवर. आता परमात्मा खूप दयाळू आहेत. हे पण त्यांचे उपकार आहेत श्री आदि शंकराचार्यजींचे की त्यांनी आम्हाला नास्तिक होण्यापासून वाचवलं. जर बुद्ध धर्म भारतवर्षामध्ये पसरला असता तर चीनसारखी दशा आज आमची झाली असती. आज रामनाम घेऊही शकलो नसतो. परंतु गोष्ट तिथल्या तिथेच राहिली. आकाशातून पडलो, खजुरावर अडकलो. पण हे नक्कीच राहिलं की आम्ही धार्मिकतेमध्ये अग्रेसर राहिलो. आता काळाने पुन्हा दुसरा डाव खेळला नास्तिक बनवण्याचा. हे जितके राधास्वामी पंथ, जय गुरुदेव पंथ, दुनोदवाला राधास्वामी पंथ, ताराचंदवाला आणि हा सच्चा सौदा शिरसावाला आणि जगमहालीवाला आणि हे अडक इथे जवळच आहे. हिसारच्या जवळ आहे गंगुवा. आणि हे ठाकूरजी, हे कृपाल सिंगजी, हे सर्व एकाच विहिरीचे पाणी आहेत. श्री शिवदयालजींच्या विचारांनी प्रभावित आहेत. त्यांच्याच आधारांनी प्रचार करतायत. आता हे काय करतात? जसं आपल्या हिंदू धर्मातल्या सर्वांच्या घरांमध्ये एक ज्योत तेवत असते देशी तुपाची. हे तर नेहमीच पाहिलं असेल तुम्ही. तर यांनी राधास्वामी, धनधन सद्गुरूवाल्यांनी, जय गुरुदेववाल्यांनी आणि ताराचंदवाल्यांनी ती पण बंद करायला लावली. आणि हे म्हणतात ज्योत नाही लावायची, आम्ही तर आतमध्ये ज्योत पेटवणार. हा तर थोडा हवन यज्ञाचा लाभ होणार होता, पुण्यकर्म होणार होतं, तेही बंद करून टाकलं. आणि यांचं ज्ञान आपल्याकडे आहे. ते कसं वचन ऐकवतात? ते सतनाम. तेच सतनाम आहे, तेच सत्पुरुष, तेच सारे शब्द, तेच सारनाम, तेच सचखंड, तेच सतलोक, तेच राधास्वामी. ही यांची अक्कल पहा. यांनी ज्ञान तर सगळ्या सद्ग्रंथांपासून दूर केलं. आणि यांची अजून एक थिअरी आहे. यांचे महापुरुष सांगत आहेत की आम्हाला वेद आणि गीता वाचायची आवश्यकता नाही. आमचं ज्ञान तर यांच्या पुढचं आहे. जे थोडाफार गीताजींचा नित्यपाठ करून ज्ञानयज्ञाचा लाभ मिळणार होता तोही बंद करून टाकला. या ग्रंथांबद्दल घृणा उत्पन्न करवली. तर हे पक्के काळाचे दूत होते. आता काही वर्षांमध्ये आपण पाहून घ्या, जर हे नाही या मार्गाला लागले तर सर्व नास्तिक होतील आणि चीनसारखी स्थिती होऊन जाईल या लोकांची. परंतु आता परमात्मा दया करतील. सर्वांना हे ज्ञान स्वीकार करावं लागेल. नाहीतर या मनुष्य जीवनाचा नाश करून हे खूप कष्ट भोगतील. जे या ज्ञानाला स्वीकार नाही करणार. दास काही त्यांना वाईट म्हणून नाही बोलत आहे. या दासाला हे कळलं की आम्ही एका पित्याची लेकरं आहोत. आणि इथला जो काळ भगवान आहे त्याला नाही वाटत की यांना यथार्थ ज्ञान मिळावं. सद्ग्रंथ आमच्या जवळ आहेत आणि गुरु आम्ही बनवून ठेवलेत. आमचे हिंदू धर्माचे गुरु आम्हाला नाही सांगू शकले की सद्ग्रंथांमध्ये काय प्रमाण आहे. यांच्या विरुद्ध लोकवेद सांगून आमची वाट लावून टाकली यांनी.
तर दासाचा उद्देश आहे की सर्व पुण्यकर्मी प्राण्यांशी हेच आहे की आपण खरेपणाला ग्रहण करा. पूर्ण चांगल्या प्रकारे तपासा जे दास शब्द बोलतोय, आणि मग या तत्वज्ञानाला ग्रहण करा आणि आपलं कल्याण करून घ्या. तर पुण्यात्म्यांनो, प्रसंग चालला आहे की ही ती वेळ आहे, आता या अधर्माचा नाश होईल आणि धर्माचा विकास होईल. धर्म आणि धार्मिकता शास्त्र अनुकूल साधना करण्यानेच वर उचलली जाईल. आत्तापर्यंत आपण शास्त्रविधींना त्यागून मनमानं आचरण करत होतो, ज्या कारणाने आम्हाला भगवानाकडून मिळणारा लाभ नाही प्राप्त झाला, आणि आपण भगवानाला विसरून मग आपण स्वतः आपला लाभ प्राप्त करण्याचे मार्ग शोधत राहिलो. जसं कोणाला टेन्शन आलं तर तो गुटखा खायला लागला, दारू प्यायला लागला, टेन्शन संपवण्याकरता. जे निर्धन आहेत ते आधी संतांकडे जात होते, परमात्म्याचा विधी प्राप्त करायचे, संकट निवारणासाठी सुद्धा संतांकडे जात होते. तर त्यांना जी साधना सांगायचे जे खरे संत होते, तर त्यांना त्यांच्याकडून दिलासा मिळायचा. तर मग ती व्यक्ती परमात्म्यावर दृढ असायची. आता आपण काय करतो, संतांकडे जातो, ते आपल्याला साधना विधी सांगतात. त्यांनी सांगितलेल्या साधना विधीला आपण खूप मन लावून करतो, पण दिलासा काही मिळत नाही. मग आपण दुसऱ्याकडे जातो, तिथे अशीच त्यांच्याद्वारे सांगितलेली साधना आपण करतो, तरीही काही लाभ होत नाही. मग शेवटी आपण काय विचार करतो की स्वतःच धनी बनू पाहतो. टेन्शन घालवण्याकरता गुटखा खायला लागून दुप्पट पाप गोळा केलं, आणि मग श्रीमंत होण्यासाठी लाच, भेसळ, चोरी, दरोडा हा मूर्खपणा चालू केला, तर दुप्पट पापाचे धनी होतो आपण. त्यांच्यापासून लाभ तर होणारच नाही. जसं मानून चला, कोणत्या व्यक्तीने 2 नंबरचं काम करून, मिलावट करून किंवा 2च्या वस्तूला 20-25 मध्ये विकून पैसा जमा जरी केला, तर त्याच्याबरोबर काय होईल? एकतर कोणी मूल आजारी पडेल, किंवा स्वतःला कोणता तरी रोग होईल की तो सर्व पैसा पण जाईल, आणि त्या पैशाला 2 नंबरने एकत्र करण्याचं जे पाप होतं ते त्याच्यासाठी शिल्लक राहील. एका व्यक्तीने सांगितलं की मी खूप नालायक व्यक्ती होतो. असं माझं काही दुकान होतं. खूप पूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा हे टेप रेकॉर्डर प्रचलित होते. तो सांगत होता त्याचं रिफिल जे असायचं, या कॅसेटचं एक ऑडिओ कॅसेट चालायची त्या टेपमध्ये, ते आणायचो मी वजनाच्या भावावर, आणि मला ते सगळं काही 2 रुपयांना पडायचं. त्यावर सोनीचा स्टॅम्प मारलेला असायचा, आणि त्याला मी 32-30 रुपयांना विकायचो. आणि ती मग तुटून जायची 10-5 दिवसात, आणि मग मी त्यांना धमकवायचो, मी काय करू, तुमचं इन्स्ट्रुमेंट खराब असेल. त्यावेळी तर मला खूप पैसा येतोय असं दिसत होतं. मी माझा थाटमाट समजत होतो. मग माझा एकुलता एक पुत्र रोगी झाला, आणि त्याला तर पहिल्यांदा लोकल डॉक्टरांना दाखवलं. त्यांच्याकडून इलाज नाही झाला. कुणीतरी सांगितलं तिथे संतांपाशी जा, तिथे उतारा करा. जादूटोणा, त्याचबरोबर औषधं पण चालू राहिली. मग 1 वर्ष तर असं झालं, कधी बरा व्हायचा, परत आजारी पडायचा. शेवटी कळलं की त्याच्या 2 किडन्या फेल झाल्यात. त्याच्यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट दिल्लीमध्ये गेलो. त्यावेळी 2 किडन्या फेल झालेल्या, आणि 1 किडनी बदलवली, त्याची 1 किडनी बदलवली. जवळजवळ आमचे 3 लाख रुपये खर्च झाले. 3.5 लाखाच्या आसपास टोटल, जेव्हापासून तो रोगी झाला होता. मुलगा बरा झाला, काही हरकत नाही. जे नुकसान झालं सबुरीनं घेतलं. त्याच्या लग्नाची तयारी करत होतो. 6 महिन्यांनंतर, बरा झाल्याच्या 6 महिन्यांनंतर तो मुलगा बस दुर्घटनेत एक्सपायर झाला. आता डोकं आपटून रडतोय. जेव्हापासून हे ज्ञान ऐकतोय तेव्हापासून ते कुकर्म आठवतात माझे.
की ज्या मुलाला सुखी बनवण्यासाठी मी हे असे अन्याय केले होते, तो मुलगाही नाही राहिला आणि तो पैसाही नाही राहिला. आता मी विचारलं की तुझ्याजवळ का राहिलं? जे तू पाप गोळा केले होते ते धन गोळा करण्यासाठी ते तुझ्याजवळ जसेच्या तसे सुरक्षित आहे. आता घेऊन जाती डोक्यावर. तिथे धर्मराजाच्या दरबारात. तर मग त्याने दीक्षा घेतली. पुण्यात्म्यांनो, चूक माणसांवर खूप, भक्तांवर होते, पण जोपर्यंत त्याला ही पापनाशक औषधं नाही मिळत तोपर्यंत पाप त्याचे जसेच्या तसेच राहतील. तर कबीर परमात्मा दयाळू आहेत. त्यांना हे माहीत आहे की ही मुलं काळाने भ्रमित हे अशा चुका करतायत. ते दयाळू आहेत. जसे पुण्यात्म्यांनो, जोपर्यंत तुम्हाला हे ज्ञान नाही मिळत आणि आपण जीही चूक केली असेल ती क्षम्य आहे, माफ करण्यायोग्य आहे, आणि आता ज्ञान झाल्यावर वायफळ बडबड केली तर तुम्हाला क्षमा नाही होणार. जसं मूल अबोध असतं, छोटंसं बाळ असतं, पाळण्यात झुलत असतं आणि त्याने शी सू दोन्ही केलं आणि त्याने सगळे कपडे खराब केले, हातपाय पण असे खराब करून घेतले. आई येते. ती पाहते की याने सगळं काही बिघडवून ठेवलं काम, पण ती त्याने चिडत नाही, नाराज नाही होत. तिला माहिती आहे याला माहीत नाही. त्याला अंघोळ घालेल, कपडे धुवेल, स्वच्छ कपडे घालेल, प्रेम करेल, मग दूध पाजेल आणि मग झोपवेल. आणि मग जेव्हा मुलगा मोठा होईल आणि मग तो त्या कपड्यांमध्ये बसून शी करेल तर 2 फटके देईल ती आणि बाहेर हाकलेल आणि म्हणेल धू तुझे तू. तर असं पुण्यात्म्यांनो, जेव्हापर्यंत आपण अबोध आहोत, आपल्याला हे ज्ञान प्राप्त नाही होत, तोपर्यंत आम्ही असे आहोत. चुका करून आपण आपल्या पापांनी बरबटलेले आहोत. तर हे परमात्मा कबीरजी दयाळू आहेत. ते आपल्या मुलांना धुतील. पापनाशक औषधं आहेत मालकांकडे. यांच्याकडे एक मंत्र आहे जो दास आपल्याला देईल, आपल्या सर्व पापांना नष्ट करील, आपल्या प्रारब्धाच्या पापाचाही नाश करतील. आपल्या संचित पापाचाही नाश या मंत्राने होईल. जसं पिकांमध्ये आधी तण उगवायचं तर त्याचा काही इलाज नव्हता. काही जण तर खुरप्याने खुरपून त्याला साफ करायचे, पण तरीही ते येत असे. जेव्हा पीक वाढायचं तर त्याचा काही इलाज नव्हता, ते पिकाच्या बरोबरच वाढायचं. आता एक अशी मेडिसिन शोधली गेली आहे की त्याला पिकामध्ये टाकलं जातं तर ते तणाचा नाश करून टाकतं, पिकाची हानी नाही करत. अशाच प्रकारे हे मटेरियल म्हणजे रसायन आणि क्षार आधीही असायचे, पण शोध नव्हता लागलेला. ह्याच प्रकारे हे मंत्र परमात्म्याने आधीही आपल्या सद्ग्रंथांमध्ये लिहून ठेवले होते. हे हाताला नव्हते लागले. आता याचा शोध लागला. आता दासांजवळ उपलब्ध आहेत आणि याने सगळी पापं नाश पावतील आणि तुमची पुण्य बाकी राहतील. आणि आपण तेव्हाच परमात्मा प्राप्त करू शकतो जेव्हा आपण पापरहित होऊन जातो. आणि इथलं विधान आहे ब्रह्म, परब्रह्म, ब्रह्मा विष्णू महेश आणि इतर देवतांचं जशी कर्म कराल तशीच फळं मिळतील. पापं तुमची वेगळी लिहिली जातात, पुण्य वेगळी लिहिली जातात आणि फळ मिळतं दोन्हींचं. पुण्यासाठी स्वर्ग, महास्वर्ग, मग इथल्या छोट्या मोठ्या सुविधा, राजा किंवा चांगली काही पोस्ट, आणि नरक हे पण पॅरलली मिळेल. कुत्रं, गाढव, डुकराची योनी ही पण नक्कीच भोगावी लागेल. परंतु कबीर परमेश्वरांच्या शरणमध्ये आल्यानंतर आपल्याला आता या पापांचा दंड नाही भोगावा लागणार. आपल्या प्रारब्धाच्या कर्माचा सुद्धा विनाश होईल, जो आपल्यासाठी हानिकारक आहे. यासाठी जर भक्ती करतो आपण, याचसाठी परमात्म्याचा शोध घेत असतो की जर आपल्यावर काही संकट आलं तर परमात्मा आपलं रक्षण करेल. आणि जरी संकटही येत असेल तर मग प्रोटेक्शन काय मिळालं त्या साधनेचं जी आम्ही करतोय. जसं आम्ही काही शेड किंवा झोपडी, घर बनवून ठेवलंय, त्याचा उद्देशच काय आहे की उकाडा, थंडी, पावसापासून आमचं रक्षण करेल. आणि ज्याने आम्ही बनवून ठेवली आहे झोपडी किंवा घर आणि सगळं पाणीही आतच येत आहे आणि उन्हाचाही असर पॅरललमध्ये आहे, तर मग ते काही प्रोटेक्शन नाही आहे तुम्हाला. तुम्ही कोणत्या नशेत पडलेले आहात आणि विचार करताय की महालात आहात. सगळी संकटं तुमच्यावर येत आहेत तर तुमच्या साधना त्या सत नाही आहेत, शास्त्र अनुकूल नाही आहेत, म्हणून तुम्हाला काही लाभ प्राप्त होत नाही आहे. तर त्याच्या प्राप्तीसाठी तुम्हाला परमसंताचा शोध घ्यावा लागेल. आणि हेच मंत्र आणि साधना जो दास देतो
अन्य कोणी व्यक्ती देईल तर त्याचा काही लाभ तुम्हाला नाही होणार, कारण की अनधिकारीमुळे कुठलेही कार्य सफल होत नाही. जसं सिंपल अशी गोष्ट आहे, आपण पासपोर्ट बनवता विदेशात जाण्यासाठी. जर तो डुप्लिकेट बनवला असेल तर तुम्ही पण दोषी आणि बनवणारा पण अपराधी, दोघांना शिक्षा मिळेल. याच प्रकारे आपण जायचंय सतलोकाला, आणि हा पासपोर्ट बनवण्याचा आदेश या दासाला बनवण्याच्या अतिरिक्त या ब्रह्मांडात कोणालाही नाही आहे, हे सत्य समजा. आणि याच्या अतिरिक्त जे कोणी नामदान साधना देत आहेत ते शास्त्रविधी सोडून मनमानी आचरण करत आहेत त्यांचं, आणि ते डुप्लिकेट नाम देत आहेत. याने आपल्याला काही लाभ नाही होणार. आणि या मंत्रांना या दासाकडून जरी कोणी प्राप्त करून घेतलं आणि तो दुष्ट आत्मा स्वयंभू संत बनून त्यांना पुढे दान करतोय, तर त्या डुप्लिकेट पासपोर्टला नक्की बनवतोय तो. त्याच्यापासून देखील तुम्हाला वाचायचं आहे. यालाच म्हणतात काळ आपली वाट पाहतोय. हा पॅरलल उभा करतो काळाच्या दूतांना. भगवान आले होते, एक कबीरपंथ काढला होता, त्यानंतर काळाने 12 कबीरपंथ चालू केले, सर्वांना भ्रमित करून टाकलं. परमात्मा कबीरांची एकही साधना यांच्यात नाही, नाव कबीरपंथ आहे. पण याच्यापासून आपण आता सतर्क राहायचं आहे. आधी ज्या चुका झालेल्या आहेत त्यांच्यापासून वाचूनच आपण पुढे सफल होऊ शकू. ती उदाहरणंही आपल्याला दिली जातात. आता पुण्यात्म्यांनो, आपले सद्ग्रंथ आपल्याबरोबर आहेत, आपल्याजवळ आहेत. असा प्रसंग चालू होता. जे मंत्र आपल्याला दिले जातात ही यथार्थ जप साधना आहे, सद्ग्रंथांमध्ये वर्णित आहे. आणि ज्या आपल्याला दास साधनाविधी आणि ज्ञान आपल्याला सांगतो ते सूक्ष्म वेदांमधून सांगतो. तत्वज्ञान रूपी 5वा वेद जो आहे, जो सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीमध्ये आहे, त्याच्या आधारे आपल्याला ज्ञान देतो. तर त्याच्यामध्ये कंप्लीट ट्रीटमेंट आहे, ही पूर्ण कोर्स आहे. जसं आपण पवित्र हिंदू धर्माच्या धार्मिक पुरुषांनी, भक्तांनी, बहिणींनी पुराणांना खूप वाचलेलं आहे. श्रीमद भगवद्गीतेलाही वाचलेलं आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये केवळ एक मंत्र आहे, ओम, 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकामध्ये. तो ब्रह्मचा मंत्र आहे. ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण यह प्रयाती त्यजम देहम स याती परमाम गतिम. याचा भावार्थ हा आहे की गीता ज्ञानदाता हा ब्रह्म आहे, श्रीकृष्णजीमध्ये प्रवेश करून बोलत आहे. हा म्हणतोय की मज ब्रह्मचा ओम हा केवळ एक मंत्र आहे, नथिंग एल्स. हे एक अक्षर आहे. आणि याचं उच्चारण करून स्मरण करत जो शरीराचा त्याग करून जातो, स यातीम परमाम गतिम, ओमने मिळणारी जी परमगती आहे ती त्याला प्राप्त होते. ओमने काय होतं? ब्रह्मप्राप्ती. ब्रह्मलोकामध्ये जाणारे प्राणीही परत येतात. 8व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात हेही स्पष्ट केलं आहे. आणि गीता ज्ञानदाता स्वतःसुद्धा 2ऱ्या अध्यायाच्या 12व्या श्लोकात, 4थ्या अध्यायाच्या 5व्या आणि 9व्या श्लोकात आणि 2ऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकात स्पष्ट करतात की अर्जुन, तुझे आणि माझे खूप जन्म झालेले आहेत, तू नाही जाणत, मी जाणतो. यावरून हे सिद्ध होतं की गीता ज्ञानदाता ही अविनाशी नाही, हा नाशवान आहे. तर याचे भक्तही नाशवान, जन्ममृत्यू समाप्त नाही होत. मग गीताजी अध्याय नंबर 17च्या श्लोक नंबर 23मध्ये साधनेत ज्ञान आहे. 3 मंत्र सांगितले आहेत. ओम तत्सत इति निर्देशा ब्रह्मणः त्रिविध स्मृतः, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म, त्या परमक्षर ब्रह्मच्या प्राप्तीसाठी या 3 अक्षरी मंत्राची मजदुरी आहे, साधना आहे. आता पुण्यात्म्यांनो, अजून कुठल्याही मंत्राचा यात जप नाही. 3ऱ्या अध्यायाच्या 10 ते 15 श्लोकामध्ये गीताजीमध्ये यज्ञांची माहिती दिली आहे. विधीनंही सांगितलं आहे, यज्ञांचा लाभ सांगितला आहे. तर हाच सगळा तो कंप्लीट कोर्स आपल्याला दिला गेलेला आहे. कुठे लिहिला आहे तो? हा सूक्ष्म वेदांमध्ये लिहिला गेला आहे. पुराणांमध्ये तुम्ही वाचता. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार साहेब. आपलं नाव? दत्तात्रय जगन्नाथ जाधव. आपण कुठून आलात? महाराष्ट्र, सांजोरी तालुका, जिल्हा धुळे. आपला व्यवसाय काय आहे?
मजुरी. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 14/6/13 संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आम्ही दत्तात्रेय भगवानाची भक्ती करत होतो आणि बीजासन मातेची भक्ती करत होतो. सालामधून एक वेळा बीजासन माताला जायचं, नारळ फुलहार वगैरे देवाची ज्या खोळबीड चढवायची आणि घरी यायचो. आणि दर गुरुवारी दत्त भगवानाला साखरेच्या प्रसाद वाटायचो. पण तरी पण काही लाभ न असता मी परत अहमदाबादला निघून गेलो. अहमदाबादला कबीरपंथामध्ये संत महंत गोकुळदास यांच्या चरणामध्ये जाऊन तिथं दर पौर्णिमेला सत्संगाला जायचो. आणि भादरवी पौर्णिमावर जेठची पौर्णिमाला भंडारा व्हायचा, तिथं रात्रभर सत्संग ऐकायचो आणि सकाळी परत घरी यायचो. पण तरी पण काही लाभ नसताच तिथून ये झाल्यावर परत काही हे झालं नाही. पिताजी वारले, ते पण मला सापडले नाहीत अंत्यविधीला. काय एवढं भक्ती करूनही काही सुखच नव्हतं. म्हणून मी हे सगळे देवी देवतांना त्याग करून हे सोडून दिलं होतं. नंतर मग मी या कुणाच्या याच्यात जात नव्हतो. एवढं हे करूनही ते काही सुख पामत नव्हतो, म्हणून देवांचा फारच राग आलेला होता. कबीर भगवान तिथं त्या नकली पंथामध्ये जाऊनही त्यांनी काही सुख दिलं नाही मला. काय पैसे तर बहुत जास्त कमवायचं, पण काही ते लाभाचे राहत नव्हते आणि खर्च सगळा विखळून जात होता. इकडून येऊन इकडे पैसे जायचे, कोण आजारी पडायचं, कोण काय करायचं. काय एवढं दुःख. आईचे 2 वेळा ऑपरेशन झाले, वडिलांचे निदान झाले, पण तरी पण मला त्याच्यामध्ये काही हे झालं नाही. म्हणून शेवटी हे सगळ्या देवी देवतांची पूजा सोडावी लागली मला आणि काही हे झालं नाही. जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वी भक्ती करत होतात, जी महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे, जसं की मंदिरात जाणे, देवळात जाणे, ही भक्तिविधी आपण करत होतात. त्याचप्रमाणे आपण अहमदाबादला जाऊन कबीरपंथाशी सुद्धा आपण संपर्क साधला आणि त्यांचासुद्धा अनुग्रह घेऊन आपण त्यांचीसुद्धा भक्तिमार्ग स्वीकारली. आणि त्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचं समाधान लाभलं नाही आणि आपण शेवटी नास्तिकतेवर पोचले आणि देवदेवतांची पूजा करणे आपण पूर्णपणे सोडून दिली होती. मग मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? संत रामपालजी महाराजांच्या शरणात मी टी व्ही बघत होतो आणि टी व्ही बघताना ते सत्संग 3 वर्षापर्यंत ऐकलं. 3 वर्ष ऐकून काय आणि भावाची जेव्हा तब्येत बिघडली तेव्हा आई सांगत होती की तिथं जाऊन बघून येईन, भावाच्या तब्येतासाठी तू भावाला घेऊन जायचं म्हणे. मग आईने सांगितल्यावर मी तिथं गेलो. तिथं जाऊन तिथं त्याच्या आश्रमाचा सगळा भगत लोकांचा व्यवहार एवढा हे होता, एवढं प्रेम होतं त्यांच्यामध्ये. ते ऐकून मी तिथं 2 दिवस राहिलो आणि 2 दिवस राहिल्यानंतर आणि ते नियम सांगितले, नियमाचे ते केलं आणि नाम घेतलं. सर, जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे सत्संग आपण गेल्या 3 वर्षापासून बघत होतात आणि त्यानंतर आपल्या आईने आपल्याला प्रेरणा दिली की आपण संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घ्यावी, कारण आपल्या बंधूंची तब्येत ही बिघडलेली होती. तर आपण आपल्या बंधूंना घेऊन संत रामपालजी महाराजांच्या बरवाला स्थित आश्रमाला जाऊन संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर ह्या नामदीक्षेनंतर आपल्याला व आपल्या परिवाराला या सद्भक्तीमुळे काय काय लाभ प्राप्त झालेत? या नावामुळे घरात एक शांतता वाटायला लागली आणि आईचे मृत्यू झालेलं पहिला परत आईचे मृत्यू झालेलं 7 दान वाटावून गेले होते, बामण वाचून गेला होता आणि त्यांचा फोन येत होता की आई वारली, तू देवाच्या याच्यात आणि याच्यात ते करून राहिलं, तुला काय लाभणार आहेत असे फोनावर बोलत होते घरचे. काय बहीण पाहुणे ते सगळे बोलत होते. त्या बोलल्यामुळे मला फार हे आला आणि ज्या टायमाला मी आशीर्वाद घेण्यासाठी रामपाल महाराजांच्या याच्यात हे गेलो आणि सांगितलं बुवा घरी आई वारलेली आहे. काय
मग त्यांनी सांगितलं तू परत भंडारा कर, परत भंडारा करून ये आशीर्वाद घ्यायला, मग तुला सांगेन. भंडारा केला आणि तिथं गेल्यावर रामपाल महाराजांनी सांगितलं तू जाईपर्यंत आई तुझी मेलेली नसेल, जिवंतच असेल म्हणे. काय एवढा हे सांगितल्यावर मी घरी आलो. घरी आल्यानंतर खरोखरच आई जिवंत होती. जिवंत राहिल्यावर आणि तिसऱ्या दिवशी उठून बसली. उठून बसल्यावर मला एवढा आनंद झाला की वा खरोखरच भगवान आहे काय. आणि त्या आईला, मेलेल्या आईला 6 वर्षापर्यंत जिवंत ठेवली आणि सेवा करायला लावली. एवढं म्हटलं भाग्यवान कुठंच नाही परमेश्वर एवढा देव आहे काय. आणि खरोखरच त्यांनी हे केलं आणि 6 वर्षापर्यंत आईला कितीही पैसेवाले असले तरी ते 2 दिवससुद्धा जिवंत ठेवू शकत नाही, पण संत रामपालजी महाराजांनी 6 वर्षे आईला जिवंत ठेवले म्हणून फार मोठा आनंद वाटतो. परत कबीरवडाला जाताना रस्त्यावरची ॲक्सिडेंट झाला, कसा झाला आणि काय झाला ते पण आम्हाला खरोच पण आली नाही, माझ्या मित्राला आणि मला. आणि सकाळी उठल्यावर परत गाडीला पण काहीच लागलेलं नाही. ती गाडी घेऊन परत आम्ही कबीरवडाला जाऊन परत आलो. काय एवढा मोठा अनुभव, मतलब ॲक्सिडेंट झालेलं काहीच आम्हाला सुचलं नाही. आणि दोघं रोडांच्या मधीच काय आम्हाला फेकून दिलं आणि गाडी किनाऱ्याला लावून दिली. काय नॅशनल हायवेवरती गाडी चालत होती काय, पण तरी पण आम्हाला खरोच लागू दिली नाही, काहीच नाही. आणि याच्यामध्ये काहीच मला हे लागलं नाही काय. म्हणून या देवाशिवाय दुसरं देव कुठेच भेटणार नाही. सर, जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या जेव्हा आपण शरणात आलात आणि संत रामपालजी महाराजांच्या जेव्हा दर्शनासाठी आपण गेला होतात, तेव्हा जी आपली मृत आई आहे ती संत रामपालजी महाराजांच्या आशीर्वादाने परत जिवंत झाली आणि ती 6 वर्षापर्यंत सद्भक्ती केली त्या मातेने. तर मला असं विचारायचं आहे, हा जो आपल्याला अनुभव आलेला आहे आणि ह्या अनुभवामुळे आपल्याला जीवनामध्ये बरेचसे आनंद अनुभवायला मिळाले, त्याचप्रमाणे आपला जो ॲक्सिडेंट झाला होता तो सुद्धा, त्या ॲक्सिडेंटमध्ये सुद्धा आपण बाहेर आलात. तर ह्या अनुषंगाने आपण जे आपले बांधव आहेत, त्याचप्रमाणे जो श्रोतावर्ग किंवा जो भक्त समाज आहे तो आपल्याला आज टी व्हीवर बघत आहेत, त्यांना आपण काय संदेश द्याल? त्यांना एक वेळा तुम्ही सत्संग बघा आणि सत्संग बघून तुम्ही रामपाल महाराजांशिवाय जगामध्ये दुसरा कोणताही भगवान नाही काय. संत रामपालजी महाराजच जे भगवानच आहे, कबीर परमेश्वराच्या अवतारात आलेले काय. आणि त्यांच्या चरणी जाऊनच आपण मुक्त व्हाल आणि याची ही काळजी घ्या. सर, जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेतल्यानंतर मनुष्यजन्माचं सार्थक होणार आहेत, तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला किंवा भक्ताला असं जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन त्यांचं नामस्मरण करून त्यांची सद्भक्ती स्वीकारावी, तर त्या व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी मिळू शकेल? संत रामपालजी महाराजांचे टी व्ही पाहतानाच त्यांचे नंबर येतात. ते नंबर पाहून त्यांना फोन करायचा आणि जवळच्या केंद्रावर ते सांगतील, तिथं जाऊन नामदीक्षा फुकट भेटेन, 1ही रुपया लागणार नाही. आणि ती नामदीक्षा घेऊन आपले कल्याण करा. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.